चुंबकीय पदार्थ म्हणतात? ऑप्शन 1 तांबे, ऑप्शन 2 आहे कोबाल्ट, ऑप्शन 3 आहे सोने, ऑप्शन 4 आहे चांदी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? ऑप्शन 1 बघा, गावामध्ये बंदोबस्त राखणे. ऑप्शन 2 आहे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे. ऑप्शन 3 आहे सराईत गुन्हेगारीवर नजर ठेवणे. आणि ऑप्शन 4 आहे गुन्हेगारांना योग्य शासन करणे. तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 गुन्हेगारांना योग्य शासन करणे. प्रश्न क्रमांक 5. ग्रामसभा आयोजित करण्याचे योग्य चे कार्य खालीलपैकी कोणाचे असते? ऑप्शन 1 आहे सरपंच, ऑप्शन 2 आहे पंचायत सचिव, ऑप्शन 3 आहे पोलीस पाटील आणि ऑप्शन 4 आहे तलाठी. याचे योग्य उत्तर असणार आहे ग्रामपंचायत सचिव. प्रश्न क्रमांक 6. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन 1 आहे संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 2 आहे संत नामदेव, ऑप्शन 3 आहे संत तुकाराम, ऑप्शन 4 आहे संत एकनाथ. याचे योग्य उत्तर आहे संत एकनाथ. पुढील प्रश्न पहा. सर्च सोसायटी ऑफ एज्युकेशन ऑफ ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ही विदर्भातील संस्था खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध दाम्पत्यामार्फत चालवली जाते? ऑप्शन 1 आहे डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग, ऑप्शन 2 आहे दत्ता व संध्या बारगजे, ऑप्शन सी आहे डॉक्टर प्रकाश व मंदाकिनी आमटे, ऑप्शन 4 आहे चित्रा व अमोल पालेकर. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग. पुढील प्रश्न पहा. भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? ऑप्शन 1 आहे पार कोटा, ऑप्शन बी आहे प्राणहिता, ऑप्शन सी आहे पागुल गौतमी, ऑप्शन डी आहे इंद्रावती शेतात. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी प्राणहिता. पुढील प्रश्न. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतो? ऑप्शन 1 आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑप्शन 2 आहे ट्रेझरी बँक, ऑप्शन 3 आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ऑप्शन 4 आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील ज्या ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय? ऑप्शन 1 आहे नीस, ऑप्शन 2 आहे ग्रेनाइट, ऑप्शन 3 आहे बेलसाठ, ऑप्शन 4 आहे पातालिक. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बेलसाठ. नेक्स्ट प्रश्न पहा. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे या राज्यात आढळते? ऑप्शन 1 आहे गुजरात, ऑप्शन 2 आहे झारखंड, ऑप्शन 3 आहे छत्तीसगड, ऑप्शन 4 आहे मध्य प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे झारखंड, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न पहा. राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन 1 आहे गोवा, ऑप्शन 2 आहे गुजरात, ऑप्शन 3 आहे महाराष्ट्र, ऑप्शन 4 आहे मध्य प्रदेश. योग्य उत्तर असणार आहे याचं ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे काव्य लिहिले? ऑप्शन 1 आहे सूरदास, ऑप्शन 2 आहे कालिदास, ऑप्शन 3 आहे रामदास, ऑप्शन 4 आहे तानसेन. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कालिदास. नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यामध्ये बदल करण्यात आले? ऑप्शन 1 आहे राम प्रधान समिती, ऑप्शन 2 आहे माजी न्यायमूर्ती JS वर्मा समिती, ऑप्शन 3 आहे माजी न्यायमूर्ती मलिमथ समिती, ऑप्शन 4 आहे माजी न्यायमूर्ती श्रीकृष्ण समिती. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 माजी न्यायमूर्ती JS वर्मा समिती. एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा टपाल कोठून कोठे सुरू केली? ऑप्शन 1 आहे लंडन ते मुंबई, ऑप्शन 2 आहे कराची ते
मुंबई, ऑप्शन 3 आहे झुरिच ते मुंबई, ऑप्शन 4 आहे दिल्ली ते मुंबई आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कराची ते मुंबई. साल्बुटॅमॉल हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात? 1 नंबर आहे दमा, 2 नंबर ऑप्शन आहे मधुमेह, ऑप्शन 3 आहे रक्तदाब आणि ऑप्शन 4 आहे कर्करोग. योग्य उत्तर असणार आहे याचा दमा, ऑप्शन क्रमांक 1. नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते? ऑप्शन 1 आहे गोंड राजा बख्त बुलंद शहा, ऑप्शन 2 आहे गोंड राजा जातबा, ऑप्शन 2 आहे गोंड राजा जातबा, ऑप्शन 3 आहे राजे रघुजी भोसले, ऑप्शन 4 आहे राजे जानोजी भोसले. योग्य उत्तर असणार आहे गोंड राजा बख्त बुलंद शहा, ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. पंडोरा पेपर्स कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे जादू, ऑप्शन 2 आहे परीक्षा, ऑप्शन 3 आहे चीन, ऑप्शन 4 आहे कर चुकवेगिरी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर चुकवेगिरी. शासनाने केलेल्या खर्चाचा हिशोब तपासणी कोणती? 1 नंबर ऑप्शन आहे संसदीय समिती, ऑप्शन नंबर 2 आहे लोक अंदाज समिती, ऑप्शन 4 आहे लोकलेखा समिती, ऑप्शन 4 आहे संसदीय समिती चिकित्सा समिती. याचे योग्य उत्तर आहे लोकलेखा समिती, ऑप्शन क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे? ऑप्शन 1 श्याम बेनेगल, ऑप्शन 2 आहे नितीन देसाई, ऑप्शन 3 आहे जब्बार पटेल, ऑप्शन 4 आहे सुधीर वाघमारे आणि याचं योग्य उत्तर आहे जब्बार पटेल, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न, ब्लू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहे? ऑप्शन 1 आहे JRD टाटा, ऑप्शन 2 आहे रतन टाटा, ऑप्शन 3 आहे इलॉन मस्क, ऑप्शन 4 आहे जेफ बेजॉस. याचं योग्य उत्तर आहे जेफ बेजॉस, ऑप्शन क्रमांक 4. देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यात आहे? 1 नंबर ऑप्शन आहे राजस्थान, ऑप्शन 2 आहे बिहार, ऑप्शन 3 आहे हरियाणा, ऑप्शन 4 आहे उत्तर प्रदेश आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बिहार. भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? ऑप्शन 1 बघा ऑक्टोबर 1984, ऑप्शन 2 आहे डिसेंबर 1984, ऑप्शन 3 आहे ऑक्टोबर 1983, ऑप्शन 4 आहे डिसेंबर 1983. याचं योग्य उत्तर आहे ऑक्टोबर 1984, ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न, दूरसंचार क्षेत्रातील 5G तंत्रज्ञानाबाबत गैर लागू विधान कोणते? म्हणजे चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन 1 बघा 4Gच्या तुलनेत 1,00,000 पटीने नेटवर्कची गती वाढेल, ऑप्शन 2 आहे स्वयंचलित वाहनात वापर करून वाहन चालकाच्या व वाहनाच्या सुरक्षतेत वाढ होणार आहे, ऑप्शन 3 आहे आरोग्य क्षेत्रात वापर केला जाऊन आजारावर उपचार करण्यात मदत होणार आहे आणि ऑप्शन 4 आहे या तंत्रज्ञान उभारणीतील मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची गरज आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 4Gच्या तुलनेत 1,00,000 पटीने नेटवर्कची गती वाढेल. हे चूक विधान आहे आणि बाकी सर्व जे विधान आहे हे योग्य केलेले आहे, म्हणजे चूक विधान आपला आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. कोणत्या घटना दुरुस्तीतील मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 आहे 44वी घटना दुरुस्ती, ऑप्शन 2 आहे 42वी घटना दुरुस्ती, ऑप्शन 3 आहे 43वी घटना दुरुस्ती, ऑप्शन 4 आहे 41वी घटना दुरुस्ती. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 42वी घटना दुरुस्ती. भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 आहे उत्तराखंड, ऑप्शन 2 आहे अरुणाचल प्रदेश, ऑप्शन 3 आहे सिक्कीम
आणि ऑप्शन 4 आहे लडाख. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लडाख. पुढील प्रश्न पहा. शहरात व विमानतळ याबाबतची चुकीची जोडी ओळखायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर हे योग्य ऑप्शन आहे. ऑप्शन 2 बघा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन 3 बघा अर्जुन मुंडा विमानतळ गोंदिया हे सुद्धा बरोबर आहे. आणि ऑप्शन नंबर 4 बघा स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ रायपूर हे चुकीचं विधान आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, योग्य विधान काय असणार आहे, योग्य उत्तर या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ रायपूर. महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषवलेल्या व्यक्तीचा उतरता क्रम कोणता? आता बघा उतरता क्रम आपण बघूया. ऑप्शन 1 दिलेला आहे S.C. जमीर, के शंकर नारायण, विद्यासागर आणि भगतसिंग कोश्यारिया. ऑप्शन 2 दिला S.C. जमीर, मोहम्मद फजल, विद्यासागर, भगतसिंग कोश्यारिया. ऑप्शन 3 दिला S.M. कृष्णा, मोहम्मद फजल, S.C. जमीर, भगतसिंग कोश्यारिया. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे P.C. अलेक्झांडर, मोहम्मद फजल, विद्यासागर आणि भगतसिंग कोश्यारिया. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 S.C. जमीर, त्यानंतर आहे के शंकर नारायण, त्यानंतर आहे विद्यासागर आणि त्यानंतर आहे भगतसिंग कोश्यारिया. म्हणजे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. हा क्रम योग्य आहे. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन 1 डॉक्टर रावसाहेब कसबे, ऑप्शन 2 आहे डॉक्टर उत्तम कांबळे, ऑप्शन 3 आहे डॉक्टर R.H. साळुंखे, ऑप्शन 4 आहे डॉक्टर आनंद यादव. याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर A.H. साळुंखे. पुढील 52 काशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांच्या काव्यग्रंथ कोणत्या साली प्रकाशित झाला? ऑप्शन 1 1855, ऑप्शन 2 1854, ऑप्शन 3 आहे 1891, ऑप्शन 4 आहे 1857. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1891. घटना समितीने जन गण मन या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून केव्हा मान्यता दिली? ऑप्शन 1 आहे 24 जानेवारी 1950, ऑप्शन 2 आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन 3 आहे 26 जानेवारी 1950, ऑप्शन 4 आहे 24 ऑगस्ट 1947. याचं योग्य उत्तर असणार आहे 24 जानेवारी 1950. ऑप्शन क्रमांक 1. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली? ऑप्शन 1 आहे 21 जानेवारी 1999, ऑप्शन 2 आहे 22 ऑगस्ट 1994, ऑप्शन 3 आहे 1 जानेवारी 1998, ऑप्शन 4 आहे 23 सप्टेंबर 1997. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 22 ऑगस्ट 1994. पुढील प्रश्न. इतिहास संशोधकाच्या किंवा संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली? ऑप्शन 1 आहे 7 जुलै 1910, ऑप्शन 2 आहे 1 जुलै 1912, ऑप्शन 3 आहे 1 जून 1910, ऑप्शन 4 आहे 12 जून 1912. आणि याचं योग्य उत्तर आहे 7 जुलै 1910. ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ऑप्शन 1 आहे भारत, ऑप्शन 2 आहे चीन, ऑप्शन 3 आहे
ब्राझील. ऑप्शन 4 आहे काठमांडू. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 चीन. ब्रिक्सचे जे मुख्यालय आहे ते आहे चीन इथे. ठीक आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 आहे 73व्या. ऑप्शन 2 आहे 72व्या. ऑप्शन 3 आहे 74व्या. ऑप्शन 4 आहे 71व्या. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 71व्या. आदिवासी भागामध्ये आंबील हे एक काय आहे? ऑप्शन 1 आहे पेय. ऑप्शन 2 आहे औषध. ऑप्शन 3 आहे खाद्य. ऑप्शन 4 आहे शस्त्र. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पेय. 1 टेराबाइट म्हणजे किती? ऑप्शन 1 आहे 1024 किलोबाइट. ऑप्शन 2 आहे 1024 गीगाबाइट. ऑप्शन 3 आहे 1024 बाइट्स. ऑप्शन 4 आहे 1024 मेगाबाइट. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1024 गीगाबाइट. फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणते? ऑप्शन 1 आहे H2MgO4. ऑप्शन 2 आहे H2CO4. ऑप्शन 3 आहे H2SO4. ऑप्शन 4 आहे H2PO4. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 H2PO4. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन 1 आहे डॉक्टर बोस. ऑप्शन 2 आहे डार्विन. ऑप्शन 3 आहे डॉक्टर लॅन्स्टीनर. ऑप्शन 4 आहे न्यूटन. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डार्विन. लॅन्स्टीनर याने रक्ताचा शोध लावलेला आहे, रक्त गटाचा, जे ABO आपण जे म्हणतो रक्तगट त्याचा. आणि न्यूटनने गतीचे समीकरण, गतीचे नियम हे दिलेले आहे. आणि डॉक्टर बोस यांनी बोस-आइन्स्टाईन थेरी दिलेली आहे. ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? ऑप्शन 1 आहे महाशिरामार्फत. ऑप्शन 2 आहे महाधमनीमार्फत. ऑप्शन 3 आहे फुफ्फुसे धमनीमार्फत. आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 महाधमनीमार्फत. कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू म्हटलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन 1 आहे ब्रोमीन. ऑप्शन 2 आहे पारा. ऑप्शन 3 आहे युरेनियम. ऑप्शन 4 आहे मॅग्नेशियम. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पारा. हा एक धातू आहे. आणि जर आपल्याला विचारलं त्यांनी की द्रव स्थितीमध्ये असणारा एकमेव अधातू, काय विचारलं? अधातू. हा धातू आहे यांनी विचारला. आपल्याला जर अधातू विचारला तर याचं करेक्ट उत्तर येईल ब्रोमीन. ठीक आहे. काय? ब्रोमीन. आणि ब्रोमीन हा एकमेव अधातू आहे जो लिक्विड म्हणजेच द्रव स्थितीमध्ये असतो. खालीलपैकी कोणता रक्तगट नाही म्हटलेला आहे? तर पहा, A सुद्धा आहे, B सुद्धा आहे आणि AB सुद्धा आहे. AO हा रक्तगट नाही आहे, पण AO हा रक्तगट आहे. तर इथे AO हा करेक्ट उत्तर राहणार आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 AO. पुढील प्रश्न पहा, आम्ल पदार्थाची चव कशी असते? ऑप्शन 1 आहे खारट. ऑप्शन 2 आहे आंबट. ऑप्शन 3 आहे तुरट. आणि ऑप्शन 4 आहे गोड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंबट. टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? 1 नंबर ऑप्शन आहे ग्राहम बेल. ऑप्शन 2 आहे एडिसन. ऑप्शन 3 आहे न्यूटन. ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ग्राहम बेल. ऑप्शन क्रमांक 1. प्रथिने कशापासून बनली आहे? ऑप्शन 1 आहे अ जीवनसत्व. ऑप्शन 2 आहे ब जीवनसत्व. ऑप्शन 3 आहे युरिक ॲसिड. ऑप्शन 4 आहे अमिनो ॲसिड. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमिनो ॲसिड. शुद्ध पाण्याचा pH जवळपास किती असतो?
ऑप्शन 1 आहे 4, ऑप्शन 2 आहे 7, ऑप्शन 3 आहे 2, ऑप्शन 4 आहे 14. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7 pH असतो. आणि जर पाण्याचा pH कसा असतो हा विचारला तर हा असतो उदासीन असतो. याला इंग्लिशमध्ये न्यूट्रलसुद्धा म्हणतात. ठीक आहे, न्यूट्रलसुद्धा म्हणतात. तर दोन्ही शब्द येऊ शकतात, तर दोन्ही लक्षात ठेवा. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? डायनोमीटर, ऑप्शन 2 दिलेला आहे गॅल्व्हनोमीटर, ऑप्शन 3 आहे व्होल्टमीटर आणि ऑप्शन 4 आहे मनोमीटर किंवा मॅनोमीटर. तर बघा, विद्युत प्रवाह जो मोजला जातो तो गॅल्व्हनोमीटरनं मोजला जातो. व्होल्टमीटरनं काय मोजला जातो? व्होल्टेज मोजला जातो. डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? ऑप्शन 1 आहे सिगमंड फ्रायड, ऑप्शन 2 आहे अल्फ्रेडो नोबल, ऑप्शन 3 आहे थॉमस एडिसन, ऑप्शन 4 आहे रुडॉल्फ डिझेल. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेडो नोबल. अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? 1 नंबर ऑप्शन आहे कोळसा, 2 नंबर ऑप्शन आहे निऑन, 3 नंबर ऑप्शन आहे युरेनियम आणि 4 नंबर ऑप्शन आहे हेलियम. आणि याचं योग्य उत्तर आहे युरेनियम, ऑप्शन क्रमांक 3. खालीलपैकी कोणती खनिज लोह खनिज नाही म्हटलेलं आहे? ऑप्शन 1 आहे लिग्नाइट, ऑप्शन 2 आहे लिमोनाइट, ऑप्शन 3 आहे हेमेटाइट, ऑप्शन 4 आहे मॅग्नेटाइट. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लिग्नाइट. ड्राय आईस काय असतो? 1 नंबर ऑप्शन आहे नायट्रोजन, 2 नंबर ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड, 3 नंबर ऑप्शन आहे हेलियम, 4 नंबर ऑप्शन आहे पोटॅशियम. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कार्बन डायऑक्साईड. व्हिटॅमिन सीच्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो? 1 नंबर ऑप्शन आहे रिकेट, 2 नंबर ऑप्शन आहे स्कर्वी, ऑप्शन 3 आहे पेलाग्र, ऑप्शन 4 आहे मुडदूस. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 स्कर्वी. कोणत्या तापमानाला सेल्सिअस आणि फेरेनहाइट ही दोन्ही सारखीच असते? ऑप्शन 1 आहे 0 डिग्री, ऑप्शन 2 आहे 100 डिग्री, ऑप्शन 3 आहे -25 डिग्री आणि ऑप्शन 4 आहे -40 डिग्री. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 -40 डिग्री. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? ऑप्शन 1 आहे Ag, ऑप्शन 2 आहे Au, ऑप्शन 3 आहे Al आणि ऑप्शन 4 आहे G. तर ऑप्शन जे करेक्ट असणार आहे, सोन्याची जी मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे ती आहे Au आणि हे याचे 79 आहे. ठीक आहे. Ag ही चांदी आहे, Al ही ॲल्युमिनियम आहे. आणि ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती? ऑप्शन 1 आहे 6, ऑप्शन 2 आहे 8, ऑप्शन 3 आहे 10, ऑप्शन 4 आहे 12. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 8. ऑक्सिजनची जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती आहे 8. वॉशिंग सोडाचे रासायनिक सूत्र कोणते? ऑप्शन 1 आहे Na2CO3, ऑप्शन 2 आहे Na2 किंवा NaHCO3, ऑप्शन 3 आहे NaCO2, ऑप्शन 4 आहे Na3CO3. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 Na2CO3. आणि हे जे सूत्र दिलं आहे हे आहे सोडियम बायकार्बोनेट, म्हणजेच खाण्याचा सोडा. हा धुण्याचा सोडा आहे. वॉशिंग सोडा म्हणजे ज्याला आपण डिटर्जंट किंवा आपण जे साबणमध्ये वापरतो ते. स्टँड ऑफ इंडिया ही मोहीम कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे शिक्षण, ऑप्शन 2 आहे खेळ, ऑप्शन 3 आहे उद्योग, ऑप्शन 4 आहे मनोरंजन.
याचे योग्य उत्तर असणार आहे 3 उद्योग. पुढील प्रश्न पहा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? 1 नंबर ऑप्शन आहे 2010, 2 नंबर ऑप्शन आहे 2011, 3 नंबर ऑप्शन आहे 2012 आणि 4 नंबर ऑप्शन आहे 2013. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 2013. यल निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्णता प्रवाहाचे नाव आहे. यल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे? ऑप्शन 1 आहे बाळ, ऑप्शन 2 आहे बाप, ऑप्शन 3 आहे आई, ऑप्शन 4 आहे बहीण. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बाळ. तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले? 1 नंबर ऑप्शन आहे 1856, 2 नंबर ऑप्शन आहे 1860, 3 नंबर ऑप्शन आहे 1861, 4 नंबर ऑप्शन आहे 1855 आणि याचं योग्य उत्तर 1855. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? 1 नंबर ऑप्शन आहे 1652, 2 नंबर ऑप्शन आहे 1656, 3 नंबर ऑप्शन आहे 1616 आणि 4 नंबर ऑप्शन आहे 1646. जर फुटामध्ये जर विचारलं तर 54 फूट आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, कारण की आता मीटरमध्ये विचारणं बंद करून त्यांनी फुटामध्ये विचारणं सुरू केलेलं आहे. तर 54 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. नियमित मद्यपानामुळे दारू पिल्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा शरीरावर अभाव निर्माण होतो? 1 नंबर ऑप्शन आहे विटॅमिन पी, ऑप्शन 2 आहे विटॅमिन सी, ऑप्शन 3 आहे विटॅमिन बी, ऑप्शन 4 आहे विटॅमिन के आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विटॅमिन बी. इथे बघा विटॅमिन पी दिलेलं आहे. विटॅमिन पी असं सारखं कोणतंच विटॅमिन नाही राहत, विटॅमिन डी राहते. ठीक आहे. टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन 1 आहे केसरी, ऑप्शन 2 आहे यंग इंडिया, ऑप्शन 3 आहे युगांतर आणि ऑप्शन 4 आहे सुधारक. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केसरी. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? ऑप्शन 1 आहे गोपाल कृष्ण गोखले, ऑप्शन 2 आहे लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 आहे आचार्य विनोबा भावे, ऑप्शन 4 आहे विदा सावरकर आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक, पटवारी, पोलीस पाटील, गट विकास अधिकारी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसेवक. खालीलपैकी कोणता देश सार्क सदस्य नाही? ऑप्शन 1 आहे नेपाळ, ऑप्शन 2 आहे भूतान, ऑप्शन 3 आहे जापान, ऑप्शन 4 आहे अफगाणिस्तान आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जापान. सार्कचा सदस्य कोणता देश नाही आहे तर जापान नाही. महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? ऑप्शन 1 आहे कर्नाटक, ऑप्शन 2 आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 आहे मध्य प्रदेश, ऑप्शन 4 आहे छत्तीसगड आणि याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक 3. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? ऑप्शन 1 आहे 8, ऑप्शन 2 आहे 7, ऑप्शन 3 आहे 6 आणि ऑप्शन 4 आहे 5. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येते. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? 1 नंबर ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 आहे महात्मा गांधी, ऑप्शन 3 आहे जवाहरलाल नेहरू आणि ऑप्शन 4 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 0 माईल स्थान कोणत्या शहरात आहे? ऑप्शन 1 आहे औरंगाबाद, ऑप्शन 2 आहे मुंबई, ऑप्शन 3 आहे नागपूर,
ऑप्शन 4 आहे नाशिक आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? 1 नंबर ऑप्शन आहे कानपूर, 2 नंबर ऑप्शन आहे मिरज, 3 नंबर ऑप्शन आहे झाशी आणि 4 नंबर ऑप्शन आहे आसाम. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मिरज, ऑप्शन क्रमांक 2. कोणत्या द्रवामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? ऑप्शन 1 आहे क्लोरोफिल, ऑप्शन 2 आहे नायट्रोजन, ऑप्शन 3 आहे कार्बन, ऑप्शन 4 आहे कॅल्शियम आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 1 क्लोरोफिल. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? ऑप्शन 1 आहे 80 अंश पूर्व रेखावृत्त, 2 नंबर ऑप्शन आहे 90 अंश पश्चिम रेखावृत्त, 3 नंबर ऑप्शन आहे 180 अंश रेखावृत्त आणि ऑप्शन 4 आहे 0 अंश रेखावृत्त. याचं योग्य उत्तर आहे 180 अंश रेखावृत्त. शनिवार वाडा कोणत्या कारकिर्दीत किंवा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? 1 नंबर ऑप्शन आहे बाजीराव पेशवे, ऑप्शन 2 आहे नानासाहेब पेशवे, ऑप्शन 3 आहे शिवाजी महाराज आणि ऑप्शन 4 आहे संभाजी महाराज. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बाजीराव पेशवे. खालीलपैकी कोणत्या नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? ऑप्शन 1 आहे गोदावरी, ऑप्शन 2 आहे ब्रह्मपुत्रा, ऑप्शन 3 आहे गंगा आणि ऑप्शन 4 आहे यमुना. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 यमुना. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ॲमेझॉन, 2 नंबर ऑप्शन दिला आहे नाईल, 3 नंबर ऑप्शन दिला आहे मिसिसिपी, ऑप्शन 4 दिलेला आहे सिंधू आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाईल. मिठाचे रेणुसूत्र काय? ऑप्शन 1 आहे NaCl, ऑप्शन 2 आहे HCl, ऑप्शन 3 आहे H2O आणि ऑप्शन 4 आहे KCl. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 NaCl आणि मिठालाच काय म्हणतात तर सोडियम क्लोराईड म्हणतात. ठीक आहे. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते शस्त्र किंवा सशस्त्र दल काम करते? 1 नंबर ऑप्शन आहे SRPF, ऑप्शन 2 आहे SSB, ऑप्शन 3 आहे डेल्टा फोर्स, ऑप्शन 4 आहे फोर्स 1 आणि याचं योग्य उत्तर आहे फोर्स 1. इथे म्हटलं आहे ना महाराष्ट्र म्हणून फोर्स 1 उत्तर आहे. राज्यपालाचे पद रिकाम्या किंवा रिकामे झाल्यास कोण तात्पुरते सांभाळतो? 1 नंबर ऑप्शन आहे विधानसभा अध्यक्ष, ऑप्शन 2 आहे उपराज्यपाल, ऑप्शन 3 आहे मुख्य न्यायाधीश आणि ऑप्शन 4 आहे उपसभापती. याचं योग्य उत्तर आहे मुख्य न्यायाधीश, ऑप्शन क्रमांक 3. गीतांजली या प्रसिद्ध काव्यग्रंथाचे लेखक कोण आहे? 1 नंबर ऑप्शन आहे कुसुमाग्रज, ऑप्शन 2 आहे रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन 3 आहे बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन 4 आहे सुरेश भट आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न पहा. आवाजाची तीव्रता मोजण्याचे लघुत्तम एकक म्हणजे काय? ऑप्शन 1 आहे कॅलरी, ऑप्शन 2 आहे वॅट, ऑप्शन 3 आहे हॉर्स पॉवर आणि ऑप्शन 4 आहे डेसिबल. याचं योग्य उत्तर आहे डेसिबल, ऑप्शन क्रमांक 4. सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात? 1 नंबर आहे ऑप्शन A+, ऑप्शन 2 आहे B+, ऑप्शन 3 आहे
AB+ आणि ऑप्शन 4 आहे O+. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 O+. स्थायी रूपी पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे, या अवस्थांतराला काय म्हणतात? ऑप्शन 1 आहे संगणन, ऑप्शन आहे 2 संप्लवन, ऑप्शन 3 आहे विलयन आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संप्लवन. आणि यालाच इंग्लिशमध्ये सब्लिमेशनसुद्धा येतात. म्हणजे ऑप्शन तुम्हाला मराठीमध्ये लिहून सब्लिमेशनसुद्धा राहू शकतं. तर दोन्ही लक्षात ठेवा. आणि याचं उदाहरण आहे कोणतं? तर आपण जो देवापुढे कापूर जाळतो, कापूर हे याचं योग्य उत्तर म्हणजे उदाहरण आहे. तर कापूरसुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर डांबरची गोळीसुद्धा लक्षात ठेवा. साखरचे केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? ऑप्शन 1 आहे C12, H22, O11. दुसरं ऑप्शन आहे NaCl, ऑप्शन 3 आहे CaCO3 आणि ऑप्शन 4 आहे H2O. तर बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 C12H22O11. जे दुसरं ऑप्शन दिलं आहे ते आहे NaCl म्हणजेच मिठाचं आणि ऑप्शन 3 आहे हे याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे आहे H2O हे पाण्याचं रेणुसूत्र आहे. ठीक आहे. एवढे पण महत्त्वाचे आहे. पाण्याचे रेणुसूत्र काय? बघा इथे विचारलं पाण्याचं रेणुसूत्र. ऑप्शन 1 आहे H2O, ऑप्शन 2 आहे HO, ऑप्शन 3 दिलेला आहे NeHO2 आणि ऑप्शन 3 आहे वॉटर म्हणून. तर याचं योग्य उत्तर आहे H2O, ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही म्हटलेलं आहे? ऑप्शन 1 आहे प्लास्टिक, ऑप्शन 2 आहे पोलाद, ऑप्शन 3 आहे ॲल्युमिनियम आणि ऑप्शन 4 आहे कागद. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कागदाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही. युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? ऑप्शन 1 आहे कानपूर, ऑप्शन 2 आहे अलाहाबाद, ऑप्शन 3 आहे भोपाळ आणि ऑप्शन 4 आहे गोरखपूर. याचं योग्य उत्तर आहे भोपाळ, ऑप्शन क्रमांक 3. आणि हे झालेली होती 1984ला. हे वर्षसुद्धा लक्षात ठेवा, वर्षसुद्धा विचारतात. कोणत्याही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? ऑप्शन 1 आहे वस्तुमान, ऑप्शन 2 आहे आकारमान, ऑप्शन 3 आहे वजन, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आकारमान. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? ऑप्शन 1 आहे नारंगी, ऑप्शन 2 आहे पांढरा, ऑप्शन 3 आहे गर्द निळा, ऑप्शन 4 आहे तांबडा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 पांढरा. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरले जातात? ऑप्शन 1 आहे युरेनियम, ऑप्शन 2 आहे कोबाल्ट, 3 नंबर ऑप्शन आहे आयोडीन, 4 नंबर ऑप्शन आहे यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? 1 नंबर ऑप्शन आहे कार्बन मोनॉक्साईड, ऑप्शन 2 आहे मिथेन, ऑप्शन 3 आहे कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, ऑप्शन 4 आहे ओझोन म्हणजे O3, मिथेन म्हणजे CH4 आणि कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO. हे सूत्रसुद्धा तुम्हाला दिलेले असू शकतात याच्या जागी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहे? बघा प्रश्न आलेला आहे. याआधीसुद्धा आपण यावर दुसरा प्रश्न घेतलेला होता. ऑप्शन 1 आहे 1, ऑप्शन 2 आहे 3, ऑप्शन 3 आहे 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 4. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 3.
तर न्यूटनचे गतिविषयक समीकरणसुद्धा 3 आहे आणि नियमसुद्धा 3 आहे, हे लक्षात ठेवा. बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणती दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? ऑप्शन 1 आहे वृद्ध दृष्टिदोष, ऑप्शन 2 आहे दूरदृष्टिदोष, ऑप्शन 3 आहे निकट दृष्टिदोष, ऑप्शन 4 आहे वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे दूरदृष्टिदोष, ऑप्शन क्रमांक 2. आणि आंतरवक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? तर निकट दृष्टिदोष. दोन्ही महत्त्वाचे आहे. आणि निकट दृष्टिदोष ज्याला राहतो त्याला मायनस पॉईंटचा चष्मा मिळाला असतो, म्हणजे -0.2 -0.5 असा चष्मा ज्याला मिळाला असेल त्याला निकट दृष्टिदोषचा प्रॉब्लेम आहे. निकट दृष्टिदोषमध्ये आपल्याला दूरचं दिसत नाही, हे लक्षात ठेवायचं. निकट दृष्टिदोषमध्ये आपल्याला दूरचं दिसत नाही, याच्यामध्ये उलट आहे सगळं काही. पुढील दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो? 1 नंबर ऑप्शन आहे कॉलरा, 2 नंबर ऑप्शन आहे इन्फ्लुएन्झा, ऑप्शन 3 आहे न्यूमोनिया, ऑप्शन 4 आहे सिफिलस. याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर कॉलरा. खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनेयुक्त पदार्थ नाही म्हटलेला आहे? 1 नंबर ऑप्शन आहे भात, ऑप्शन 2 आहे अंडे, ऑप्शन 3 आहे मटकी, ऑप्शन 4 आहे मासे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 भात. बेकिंग सोडा म्हणजे काय? ऑप्शन 1 आहे सोडियम कार्बाइड किंवा कार्बोनेट पाहिजे होतं इथे, कार्बोनेट पाहिजे होतं इथे, सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. 2 नंबर ऑप्शन आहे सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. ठीक आहे. 3 नंबर ऑप्शन आहे सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3. ऑप्शन नंबर 4 आहे सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सोडियम बायकार्बोनेट. आणि याचं सूत्रसुद्धा लक्षात ठेवा NaHCO3. हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात? 1 नंबर ऑप्शन आहे धमनिका, ऑप्शन 2 आहे धमनी, ऑप्शन 3 आहे शिरा, ऑप्शन 4 आहे मज्जारज्जू. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धमनी. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याकरिता आवश्यक आहे? 1 नंबर ऑप्शन आहे के, 2 नंबर ऑप्शन आहे बी, 3 नंबर ऑप्शन आहे ए, 4 नंबर ऑप्शन आहे डी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 के, हे रक्त गोठण्यासाठी आवश्यक आहे. तर बी या जीवनसत्वाच्या कमीमुळे आपल्याला बेरी हा रोग होतो. ऑप्शन जे 3 दिलेला आहे ए, या जीवनसत्वाच्या कमीमुळे आपल्याला आंधळेपणा म्हणजेच डोळ्याचे प्रॉब्लेम होतात. आणि डी यामुळे मूळदूस हा आजार आपल्याला होतो. क्ष किरण केव्हा उत्पन्न होतात? ऑप्शन 1 आहे इलेक्ट्रॉन्स अचानक थांबले असता, ऑप्शन 2 आहे इलेक्ट्रॉन्स तारेमधून पाठवले असता, ऑप्शन 3 आहे इलेक्ट्रॉन उदासीन झाले तर, आणि ऑप्शन 4 आहे इलेक्ट्रॉनिक्स गरम तारेतून पाठवले असता. तर याच्यातून योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इलेक्ट्रॉन्स तारेमधून पाठवले असता. स्वयंपाकघरात चिंच बरोबर काय वापरल्यामुळे मानवी शरीराचं नियंत्रण ठेवण्यास मदत होते? 1 आहे आमसूल, 2 आहे खडीसाखर, ऑप्शन 3 आहे गूळ, आणि ऑप्शन 4 आहे हिंग. याचं योग्य उत्तर हिंग हे याचं योग्य उत्तर आहे. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? ऑप्शन 1 आहे बेंगलोर, ऑप्शन 2 आहे म्हैसूर, ऑप्शन 3 आहे हम्पी, ऑप्शन 4 आहे विजापूर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3